हॅलो गाईज, वेलकम टू पार्ट 2 ऑफ द व्लॉग. इथे मी तुम्हाला ती फुलं पानं फळं सगळी दाखवणार आहे दॅट वर देअर इन द एक्झिबिशन. सो दीज वर द टाईप ऑफ कॅक्टसेस आणि हे होते बॉन्झाय प्लांट्स. सो मला तर कधीच माहीत नव्हतं की एवढे प्रकारचे बॉन्झाय प्लांट्स असतात. अँड इट वॉज सो ब्युटिफुल. म्हणजे छोटे छोटे असे ट्री टाईप स्ट्रक्चर्स बघायला खूप छान वाटत होतं. अँड दे लुक सो अमेझिंग. खूप सारे आंटी लोक वर ट्राईंग टू गेट स्टफ आउट ऑफ इट, लाईक एक तुकडा तोडेल हे ते. आणि तितक्यात देर वॉज अन अनाउन्समेंट दॅट वॉज मेड ऑन द स्पीकर्स की डू नॉट ब्रेक द प्लांट्स ऑर डू नॉट टेक एनिथिंग होम वगैरे असं तसं. सो या, डू नॉट टच दीज प्लांट्स गाईज इन केस यू प्लॅन ऑन कमिंग हिअर. ऑल्सो मी हे मेन्शन करायला विसरले पार्ट 1मध्ये की दिस एक्झिबिशन इज ओनली फॉर 3 days. So the timing is going to be 8 a.m. to 8 p.m. and last day is 8th February 2026, which is a Sunday. So जर तुम्हाला यायचं असेल तर प्लॅन अकॉर्डिंगली. आणि फॉर ऑल दोज हू डिडंट गेट अ चान्स टू गो देअर, दिस व्हिडिओ इज फॉर यू. ह्याच्यामध्ये मी लिटरली सगळं कवरअप केलं आहे. सो यू डू नॉट मिस एनिथिंग. And for more such videos, stay tuned, subscribe, and yeah, enjoy. Bye. अँड नाव इज द बेस्ट पार्ट. सो बेसिकली हे मला तर पेन्सिल शार्पनरची शेविंग्ज असतात ना त्याच्यासारखी फुलं वाटलेली. अँड गेस वॉट आय स्पॉटेड. ही एवढी सुंदर छोटीशी बटरफ्लाय दॅट वॉज सिटिंग ऑन ऑल दीज फ्लावर्स अँड शी वॉज एन्जॉईंग अ सेल्फ. आणि हे तर असे वाटत होते जसं छोटे क्रिसमस ट्रीज आहेत, फक्त वेगवेगळ्या रंगात. दॅट वॉज सो फनी टू मी. सो इथे ना खूप फनी सिच्युएशन झालेली. इथे सगळ्या भाज्या स्टार्ट होतात. सो एक मुलगा होता, ही वॉज व्हेरी एक्सायटेड अँड ही वॉज लाईक मम्मा मम्मा ते बघ कॉलीफ्लावर अँड मम्मा मम्मा लेटस हे ते. सो ही वॉज शोईंग हर लाईक दॅट. आणि त्याच्या मॉमनी कॉमेंट केलं, हां तेच जे तू भाज्या खात नाही ना तेच इथून सुरू होत आहेत. अँड आय लाफ्ड सो हार्ड. ओ माय गॉड गाईज, मला भाज्या कळत नाहीत पण माझ्यासमोर एक काकी आहेत, त्यांनी सगळे एक्सप्लेन केले की कोणत्या भाज्या आहेत त्या. फन फॅक्ट, मला पण भाज्या आवडत नाही. सो दिस वॉज द आयल आय वॉज नॉट एक्सायटेड अबाउट, बट आय वॉज व्हेरी शॉक्ड. कारण मी कधीच असे छोट्या पॉट्समध्ये एवढे सारे व्हेजिटेबल्सचे प्लांट्स ग्रो होताना नाही बघितले. अँड इट वॉज सो अमेझिंग. अ व्हेरी सर्रियल एक्सपिरियन्स फॉर शुअर. दिस प्लेस इज डेफिनेटली फॉर अ पर्सन ज्याला फुलं पानं हे सगळं खूप आवडतं आणि व्हेजिटेबल्स वगैरे कसे ग्रो होतात, काय असतं. ज्यांना असं खूप क्युरिओसिटी असते की किती वेगवेगळ्या प्रकारचे अशी फुलं पानं असतात आणि ज्यांना खूप इन्फॉर्मेशन आवडते अशा सगळ्या गोष्टींबाबतीत ना, दे विल फॉर शुअर एन्जॉय इट. अँड मी तुम्हाला आता दाखवते की तिकडे स्टॉल्स पण कसे होते अँड हाऊ पीपल वर प्रमोटिंग देअर प्रोडक्ट्स एज वेल.
विच वॉज अ ग्रेट आयडिया फॉर शुअर. सो इथे ना असे बूथ्स बांधलेले अँड एव्हरीबडी वॉज प्रमोटिंग देअर प्रोडक्ट्स अँड एव्हरीथिंग, but it was still related to the flower and plantation stuff. So that is why they were given the booths. And International Horticulture Expo, which is going to be held in 2027 March. 27 yes. March. So you can visit. So we are promoting that exhibition over here. You can book the tickets. There is a special price for this month, and you can connect us. You can also register with our newsletter, so you will get the daily updates. But exactly, Yokohama is famous for what exactly? Yokohama is famous for the gardens, the noodles, ramen museums. It's if you are an anime fan, you can also do many things in Yokohama. There are many things to do. खूप वेगवेगळ्या प्रकारचे बूथ्स लावलेले सगळ्यांनी. अँड दिस बूथ वॉज पर्टिक्युलरली प्रमोटिंग द ग्लोबल एक्सपो अँड जॅपनीज प्लेसेस. सो जपानमध्ये ना योकोहामा करून एक जागा आहे जिथे तुम्हाला रामन म्युझियम बघायला भेटेल. एक एक्सपो होणार आहे दॅट इज गोइंग टू बी अबाउट फ्लावर्स वगैरे, ते बघायला भेटेल. सो दॅट इज वाय दे वर प्रमोटिंग दॅट. या स्टॉलवर असे फ्रिज मॅग्नेट्स वगैरे होते, टी शर्ट्स वगैरे होते. अँड देन देर वर मेनी स्टॉल्स दॅट हॅड प्रॉपर प्लांट्स विकायला. आणि हे छोटे छोटे त्यांनी असं बनवले विच यू कॅन पुट नियर युअर प्लांट्स, त्यांना क्यूट दिसायला म्हणून. अँड क्लिअरली सगळे मुलं इम्प्रेस्ड होती. आय कुडंट रेजिस्ट टू कॅच द रिॲक्शन्स, कारण मी पण त्यातलीच एक होती. नंतर नेक्स्ट स्टॉलमध्ये ना असे मिनिएचर्स बनवलेले अबाउट द प्लांट स्टफ. अँड दिस वॉज द नेम विच इज ब्रीदिंग रूट्स प्रायव्हेट लिमिटेड. नंतर हे खूप क्यूट स्टॉल मला सापडलं जिथे प्लांट्स जे असतात, जे होम प्लांट्स असतात, त्यांना एक डेकोरेटिव्ह वेमध्ये त्यांचे पॉट्स बनवलेले. अँड इट वॉज सो अमेझिंग. इट जस्ट लुक्ड सो क्यूट अँड खूप एस्थेटिक लुक येईल फॉर शुअर. मला थोडंसं प्राइझी वाटले, बट फॉर द एफर्ट्स अँड फॉर द युनिक आयडियाज फॉर शुअर वर्थ इट. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रिज मॅग्नेट्स वगैरे असे तुम्हाला ते पण दिसतील. नेक्स्ट हे स्टॉलवर मी असे लिटरली वायरनी बनवलेले पॉट्स बघितले. इट वॉज सो इंटरेस्टिंग. आय रिअली वॉन्टेड टू गेट दॅट ऑन कॅमेरा. नंतर एकदम स्टार्टलाच राईट साईडला देर इज वन रूम काइंड ऑफ अ थिंग जिथे हे प्रॉपर AC रूममध्ये ठेवलेले आहेत. अँड दीज आर फ्लावर अरेंजमेंट्स, द व्हरायटी ऑफ फ्लावर अरेंजमेंट्स. आणि त्यांच्या बाबतीत ऑल्सो इन्फॉर्मेशन इज गिवन इन सच प्लॅक्स अँड दे वर ॲब्सोल्युटली अमेझिंग. खूप डेडिकेटेडली आणि वेगळ्या युनिक वेजमध्ये हे बनवलेले. अँड इट वॉज सो इंट्रिगिंग. आता तुम्ही हा मॉन्टाज एन्जॉय करा. सो दॅट वॉज द व्हिडिओ अँड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा व्लॉग खूप आवडला आहे अँड यू गाईज ॲक्च्युली एन्जॉईड. करंटली मी हा व्लॉग लिटरली आता एडिट करते आहे एक वाजताच्या अराउंड. अँड आय एम डुईंग दॅट ओनली फॉर यू गाईज, कारण मी तुम्हाला कमिटमेंट दिलेली की मी संध्याकाळी करेल अपलोड. बट संध्याकाळी तर नाही पॉसिबल झालं बिकॉज आय वॉज ट्रॅव्हलिंग. अँड कोई ना, I am editing this and I'm going to upload it in the morning. So I hope you guys like it. And if you do, please like, share and subscribe and stay tuned for more such exploring vlogs and more such vlogs. Yeah. See you then. Bye. Good night. Take care.